साहेब साहेब खरं सांगतो, मी नाही मारलं ऋषभच्या आईला. आम्ही नेहमीप्रमाणे त्या दिवशी कॉलेजला गेलो आणि कॉलेजवरून घरी परतलो. मला फक्त नोट्स पाहिजे होते म्हणून मी ऋषभच्या घरी गेलो साहेब. आणि दरवाजा पहिलेच उघडा होता, तर मी दरवाजा असा हलकासा उघडला आणि ऋषभची आई ऋषभची आई सर रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडून होती साहेब. मी नाही मारलं काकूंना, खरंच. ऋषभ माझा चांगला भावासारखा मित्र आहे साहेब, आणि काकू माझ्या आईसारखी आहे. मी कशाला खून करणार आहे साहेब? माझी काहीच दुश्मनी नाही आहे ऋषभची. प्लीज, हे लोक मला फसवत आहे. माझी फक्त हे चुकी झाली की मी तुम्हाला फोन करून नाही सांगितलं. मी काकूची अवस्था पाहून मी घाबरलो होतो साहेब. मला काहीच सुचलं नाही काय बोलावं, म्हणून मी तिथून पळालो साहेब. मी खरंच खून नाही केला साहेब. मी पाया पडतो तुमच्या, प्लीज मला वाचवा साहेब. ही लोक फसवत आहे साहेब मला. प्लीज वाचवा साहेब. मी खून नाही केला, खरं पाया लागतो साहेब. वाचवा. मी खून नाही केला साहेब.